नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत चमचमीत भरली वांगी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। भरली वांगी बनवण्यासाठी मी इथे अशी ह्या साईजची मध्यम आकाराची 8 वांगी घेतलेली आहेत आणि ही 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मिठाच्या पाण्यात ठेवलेत। आता ही वांगी आपण कट करून घेणार आहोत। कट करताना आपल्याला हा देठाचा अर्धा भाग कट करायचा आहे, पूर्ण भाग कट करायचा नाहीये देठाचा। आणि ही जी टोका निघालेली आहे तिथून असं थोडं कापून घ्यायचं आहे। वरती जी काटे वगैरे असतात ती कट करून घ्यायचे। अशा प्रकारे जेवढे शक्य होईल तेवढे ते काटेरी भाग कट करून घ्यायचा आहे। आणि या साइडनी असे 2 कट मारून घ्यायचे। असं कट केल्याने आपण असं चेक करू शकतो वांग्यात आळी वगैरे लागलेली असते किंवा खराब झालेली असतात। आणि दुसऱ्या बाजूने अशी मसाला भरण्यासाठी आपण ही अशी कट करून घेत आहोत। अशा प्रकारे चेक करून कट करून घ्यायची। सर्व वांगी मी आता अशा प्रकारे कट करून घेते। सर्व वांगी मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आणि या पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कारण आपण वाटण करेपर्यंत ती काळी पडू नयेत म्हणून मीठ घालायचंय पाण्यात। भरली वांग्यांचा मसाला म्हणजेच वाटण बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे। त्यासाठी इथे हा एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, हे पाव वाटी शेंगदाणे आहेत, जिरे अर्धा टीस्पून आहेत, 1 टीस्पून पांढरे तीळ आहेत आणि 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत। शेंगदाणे माझ्याकडे भाजलेलेच होते त्यामुळे हे मी बाजूला ठेवते आणि हे आपल्याला जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी करायचा आहे। आणि हे तीळ धने आणि जिरे आपल्याला एकत्र मंद गॅसवर भाजून घ्यायचे। हे कोरडे जिन्नस आधी आपण भाजून घेऊयात। कांदा आपल्याला तेलावर भाजायचा आहे। धने भाजल्याचा चांगला सुगंध सुटलेला आहे आणि तीळ पण असे चटचट उडायला लागलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊयात प्लेटमध्ये। आता सुकं खोबरं आपण गुलाबी रंगावर भाजून घेऊयात। खोबरं आपलं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे, हे पण काढून घेऊया। खोबरं भाजून झाल्यानंतर कढईत थोडंसं म्हणजे 1 चमचा तेल घालायचं आहे आणि कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा मऊ झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून घेऊयात। भाजलेले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत। आता आपण याचा मसाला करून घेणार आहोत। त्यासाठी मी सर्व एकत्र करते मसाले। शेंगदाणे पण यातच घालायचे। अजून यात आपल्याला 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि 1 इंच अद्रक घालायचंय। आता आपण हे पाणी न घालता मिक्सरला वाटण करून घ्यायचंय। पाणी न घालता मिक्सरमध्ये मी वाटण करून घेतलेलं आहे। यात आता आपण कोरडे मसाले घालूयात। पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे हा मी घाटी मसाला घेतलेला आहे। आमचा हा ठेवणीतला मसाला आहे। तुमच्याकडे जो वापरत असेल कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला तो मसाला तुम्ही वापरू शकता। चवीनुसार मीठ घालायचंय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर वाटणात न घालता अशी बारीक चिरलेली घातली की वांग्यांना खूप छान अशी टेस्ट येते, नाहीतर वाटणामध्ये पूर्ण वाटणाचा कलर बिघडून जातो। आता हे सर्व आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। कोरडे मसाले घालून छान मी सर्व एकजीव करून घेतलेला आहे। आता आपण वांगी भरून घेऊयात। असा मसाला घेऊन वांग्यांच्या मध्ये भरायचा आहे, दोन्ही बाजूनी भरायचा आणि असं जोरात प्रेस करायचं।
अशा प्रकारे आपल्याला वांग भरून घ्यायचं आहे। अशीच मी सर्व वांगी आता भरून घेते। सर्व वांग्यांमध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि इथे गॅसवर कढई गरम करून घेतले। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि कढईत 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यात घालायचे पाव चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडू द्यायचे। मोहरी तडतडली की घालायचे पाव चमचा हिंग। हिंग कोणत्याही भाजीच्या फोडणीत घातलं की खूप छान अशी चव येते। आता यात आपण ही भरलेली वांगी घालूयात। वांगे आपल्याला अर्धा मिनिटभर अशी तेलावर परतून घ्यायचे। सर्व बाजूने ते आलटून पलटून भाजून घ्यायचे। वांगी पलटून झाल्यावर हा राहिलेला मसाला घालायचा आहे। आता आपल्याला वांग्याला 2 ते 3 मिनिटं चांगली मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। आपण वांगी चेक करूयात। वांगी आता आपण थोडी परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता मसाल्यांना किती छान असं तेल सुटलेलं आहे। आता गॅस मध्यम करून आपण 1 कप गरम पाणी घालायचं आहे। पाणी गरमच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊयात म्हणजे मसाला पूर्ण एकसारखा होईल। मी भरली वांगी एकदम सुकी बनवणार आहे म्हणून थोडंसंच पाणी घातलेलं आहे वांगी शिजवण्यासाठी। तुम्हाला जर थोडासा लपतपीत रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता। झाकण ठेवून वांगी आपल्याला मध्यम गॅसवर 15 मिनिटं शिजवून घ्यायचे। 15 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढूयात। तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि वांगी पण चांगली शिजलेली आहेत। मध्ये मी एकदा वांगी परतून घेतली होती म्हणजे सर्व बाजूनी शिजण्यासाठी। आपली वांगी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहेत। आता गॅस मी बंद करते। आपली चमचमीत भरली वांगी तयार झालेली आहेत। तुम्ही पण माझ्या या पद्धतीने भरली वांगी बनवा। ज्यांना वांगी आवडत नाहीत ते पण बोटं चाटत राहतील। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। अशाच चमचमीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह।